विज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत नैतिक सुखवाद. आता नैतिक सुखवाद म्हटलं म्हणजे मोरॅलिटी म्हणजे इथिक्स आलं त्याच्यामध्ये, आणि सुख म्हटलं की तुमच्याकडे काही वस्तू नाही आहे तर तुम्हाला खूप काय तर तुमचा स्वभाव चिडचिडा होते, आणि कुठली गोष्ट जर आयती भीती भेटली तर तुम्ही कायचं हॅपीनेस होता. म्हणजे आपण जर बघितलं इथिकल सुखवादानुसार काय असलं पाहिजे काय नाही आहे, मानसशास्त्रीय सुखवादामध्ये काय गोष्टी इथे दडलेल्या आहे इथे आपल्याला बघायचं आहे. चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आज आपल्याला बघायचं आहे नैतिक सुखवाद. आता बघा, कोणाला सुख नाही पाहिजे नाही. नैतिक सुखाची जेव्हा आपण परिभाषा करतो तेव्हा ते एक मानसशास्त्रीय सुखवाद असते. म्हणजे काय आहे, आपल्या मेंटली आपण काय ते एकदम स्ट्रॉंग असतो, आपल्याकडे पैसा आहे, गाडी आहे, घोडे आहे, सगळ्याच गोष्टी आपल्याकडे, घर आहे, आपल्या चांगल्या गोष्टी इथे आपण प्रॉपर तरीकेने आपण करत आहोत, तयार करत आहोत. तर आपल्याला काय वाटतं, एक सायकोलॉजिकलनुसार बघितलं तर आपलं माइंड कसं असतं, खूप चालते. अरे हे नाही, इथून मला 1000 भेटले ना, मला तिथून 3000 भेटले पाहिजे, तिथून 3000 मला तिथून 5000 भेटले पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा पैशाची किंवा आपण सुखाची जेव्हा गोष्ट करत असतो तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की मानसशास्त्रीय सुखवादाच्या तत्वाहूनही त्याच्यामध्ये काय तर भिन्नपणा आढळत असते. म्हणजे सायकोलॉजिकल वे हा खूप वेगळा असते आणि फिजिकल जो वे आहे हा खूप वेगळा असते. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये त्यांनी फिजिकल हा शब्द न वापरता त्यांनी काय सांगितलं, वस्तुस्थितीचे विधान त्यांनी केलेलं आहे. म्हणजे स्टेटमेंट ऑफ व्हॅल्यू इथे आपल्याला सांगितलेली असणार आहे. आणि म्हणूनच नैतिक सुखवाद हे कसे आहे तर मूल्याचे विधान आहे. एक तर काय आहे, मानसशास्त्रीय आहे, ओके. दुसरे काय आहे, वस्तुस्थितीचे नुसार. म्हणजे वस्तू तुमच्याकडे आलेली आहे, चांगली तुम्हाला जे पाहिजे नाही ते आलेले आहे, तर तुम्ही काय करता, एकदम मेंटली सॅटिस्फिकेशन तुम्हाला मिळते. म्हणजे वस्तूही मिळते आणि काय आहे, आपल्या डोक्याला ताणही पडत नाही, ओके. म्हणजे हे जे सुखवादी आहे हे काय आहे, मानसशास्त्रीय सुखवादाच्या तत्वानुसार असायला पाहिजे ना. आणि प्रत्येक मनुष्याचा जो स्वभाव जो आहे, कारण सगळेच काय करतात, मला सुखाची इच्छा आहे, मी चांगला आहो, मला चांगलं दिसलं पाहिजे, हे सगळ्याची इच्छा आहे. देवाला तुम्ही काय करता, मंदिरात गेल्यावरती किंवा कुठे गेल्याच्या नंतर देवा मला चांगलं ठेव रे बाबा असं तुम्ही म्हणता. म्हणजे सुख काय आहे, तुम्ही तर म्हणत नाही की अरे देवा मला खूप दुःख दे, मला असं दे, खूप सुख मी भोगून घेतलेलं आहे, आता मला दुःख दे, असं म्हणू शकत नाही आणि कोणी म्हणत नाही. लक्षामध्ये स्वप्नामध्येही आपण कधी पण स्वप्न बघतो तेव्हा चांगलं स्वप्न बघत असतो, वाईट स्वप्न बघत नाही. म्हणून तिथेही आपण सुखाची इच्छा करत असतो. म्हणून ते म्हणतात की नैतिक सुखवादाची जेव्हा तत्वे कशी आहे हे आता इथे आपल्याला बघायचं आहे. की प्रत्येक माणसाला इतर वस्तूची इच्छा असते, सगळ्यांनाच आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची इच्छा असते, जे आहे त्याच्यावरती काही ना काही भर पडलं पाहिजे त्याच्याची इच्छा असते. परंतु सुखाचीच इच्छा करावी आणि सुखाचीच इच्छा करणे इष्ट आहे. इष्ट म्हणजे गुड असणार आहे. आलं लक्षामध्ये, इष्ट म्हणजे गुड आहे. म्हणजे सुखाचीच इच्छा आपण करतो आणि सुखच हवं आहे. या दोन्ही गोष्टी इथे आपल्याला बघावं लागते. आणि पहिले जे विधान आपण बघितलं हे मानसशास्त्रीय तत्वानुसार आधारलेले असून मानवी स्वभावात सुखाशिवाय इतर कशाचीही इच्छा करणे अशक्य आहे. आणि तर दुसरे जेव्हा विधान नैतिक तत्वांवरती आहे तर ते इष्टतेवर आधारित असणार आहे. मला ही इच्छा आहे, मला ती इच्छा आहे, ओके. तर म्हणून ते म्हणतात की इतर वस्तूची जेव्हा इच्छा जेव्हा होते माणसाला तर तेव्हा ते म्हणतात की सुखाची इच्छा करणे हे त्याचे ध्येय असले पाहिजे ना. आता बघा, कुठले ना कुठले ध्येय असलेच पाहिजे की. आता मी म्हटलं की आपण काय करू, कार घेऊन, तुम्ही नाही मी घेईन कार, ओके. मी म्हटलं कार घेईन, माझ्याकडे गाडी आहे, मी कार घेईन. म्हणजे मी काय करते, सुखाची इच्छा करत आहे. मला वाटलं नाही माझा पेमेंट वाढला पाहिजे, म्हणजे मी काय करेन, अजून अभ्यास करेन. म्हणजे तुमची जी इच्छा आहे कधीही मरत नाही. हे काय, हे निरंतर चालत असते. आज मला कार पाहिजे, माझ्याकडे गाडी आहे तर मला कार पाहिजे, नंतर मला दुसऱ्या गोष्टी पाहिजे, मला तिसऱ्या गोष्टी पाहिजे. म्हणजे तुमची जी इच्छा आहे, सुखाची इच्छा ही कधी पण स्थिर राहत नाही. तर ती काय ते कंटिन्यू सायकलनुसार चालत राहते. आणि ती कशी असते, गुड असते. एक गोष्ट मिळाल्यावर लगेच दुसरी गोष्ट पाहिजे, दुसरी झाल्याच्यानंतर लगेच तिसरी गोष्ट पाहिजे, आहे ना. म्हणजे ते जे आहे वस्तूपेक्षा सुखाची जेव्हा आपण इच्छा करतो तेव्हा ती कशी असली पाहिजे, इष्ट असली पाहिजे, गुड असली पाहिजे. लक्षात म्हणजे नैतिक सुखवादी कसा आहे तो तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे. आणि एका गोष्टीची इच्छा केल्यानंतर लगेच तुम्ही दुसऱ्या गोष्टीची पण इथे इच्छा करता. आणि ही जी इच्छा करणे इष्ट असते म्हणजे गुड असते. लक्षामध्ये एक अनिष्ट पण असते, म्हणजे इष्ट आणि अनिष्ट पण असते. म्हणजे इष्ट म्हणजे गुड, अनिष्ट म्हणजे बॅड, ओके. दुसऱ्या शब्दात सांगायला गेलं तर मानसशास्त्रीय सुखवादानुसार सुख हे वांछनीय आहे व नैतिक सुखवादानुसार सुख वांछनीय आहेत. आणि त्यानुसार पहिले जे तत्व आहे काय आहे म्हणजे व्हॉट इज हेही महत्त्वाचं आहे. दुसरे म्हणजे काय
काय असावयास हवे हेही महत्त्वाचं असते. हे दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्याकडे आलं का काय आहे आणि काय असावयास पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी इथे आपल्याला बघावं लागते. आणि ही जो दोन तत्वे इथे कशी काय भिन्न आहे हे ते आपल्याला समजल्यावर त्यांचा परस्पर संबंध काय असणार आहे हेही पाहणे आपल्याला योग्य ठरते. आता आपण म्हटलं की दोन्ही तत्वे काय आहे, भिन्न आहे, आणि त्याचं काय दोन्ही भिन्नच्या गोष्टी जेव्हा करत आहे ते परस्पर काय आहे, योग्य आहे, हेही आपल्याला माहिती आहे. आणि वास्तविक हे दोन्हीही तत्वे परस्पराहूनही इतकी भिन्न आहेत की ज्यामध्ये संगती प्रस्थापित होत नाही असे कोण म्हणतात. सिझविक म्हणतात की दोन्ही गोष्टी काय आहे, भिन्न आहे, वेगवेगळे आहे, काय आहे आणि काय असावयास हवे हे दोन्ही गोष्टी भिन्न आहे, आपल्यासाठी ते एकच आहे. पण ते काय म्हणतात सिझविक, नाही, या दोन्ही गोष्टी काय वेगवेगळ्या आहेत. काय आहे आणि काय असावयास हवे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे. आणि त्याच्यासाठी तर मेन म्हणजे तुम्हाला ड्युटी करता आली पाहिजे, तुम्हाला पैसा कमवता आला पाहिजे, तेव्हाच पैसे असेल तर तुम्ही त्या दोन्ही वस्तू घेऊ शकता. म्हणून सिझविक म्हणतात की या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. म्हणून सारखे तत्त्वज्ञान ते जे म्हणतात सिझविक, त्यांचे तत्त्वज्ञान म्हणतात की बेंथम आले, त्याच्यानंतर सिझविक नंतर बेंथम काय म्हणतात, ते म्हणतात की ते सांगतात की ते म्हणतात की काही प्रेरकांच्या सहाय्याने या दोन तत्वामध्ये संगती लागू शकते. आता बघा सिझविकने काय म्हटलं, डिफरंट आहे, दोन्ही गोष्टी काय आहे आणि काय असावयास आहे, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे म्हणते बाबा. पण आपले जेव्हा बेंथम आले ते काय म्हणतात, या दोन्ही गोष्टीमध्ये काय असली पाहिजे ना, संगती असली पाहिजे. काय आहे आणि काय असावयास हवे, आपल्याकडे काय आहे, तुमच्याकडे कार आहे, आणि काय असावयास हवे तर तुमच्याकडे काहीतरी वेगळी गोष्ट असावयास हवी. ओके, म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे तो काय आहे, पैसा असेल तर तुम्ही दुसरी गोष्ट घ्या, दुसरी गोष्ट तुमची प्रॉपर झाली तर तुम्ही तिसऱ्या गोष्टीकडे जंप मारा, तिसरी झाली तर चौथ्या गोष्टीकडे जंप मारा. म्हणजे पहिलं काय असायला पाहिजे तर तुमच्याकडे पैसा असला पाहिजे, म्हणजे सुख असलं पाहिजे, या गोष्टी आहे. आणि त्या बेंथम काय म्हणतात तर याच्यामध्ये संगती असली पाहिजे आहे, म्हणजे भिन्न नाही आहे, हा इकडे गेला दिल्लीला आणि तो गेला पाकिस्तानला, असं काही व्हायला नको. म्हणून ते म्हणतात की बेंथम म्हणतात की संगती असली पाहिजे, महत्त्वाचं. आणि यापैकी बेंथमच्या मताचा जर विचार आपण पुढे करणारच आहोत. ते म्हणतात की मूर्त सिझविकचेच मत पाहू. मूर्त म्हणजे पहिले आपण सिझविकचे मत बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण बेंथमचे मत आपण पुढे बघणार आहोत. ओके, आता बघा, प्रत्येक माणसाचा स्वभावच असा आहे की तो सुखाचीच इच्छा करते. पहिले आपण बघितलं, कारण माणूस काय आहे, किती पण काही असला तरी माणूस सुखाचीच इच्छा करणार आहे. कोणी म्हणत नाही की देवा मला दुःख दे, आज मी मंदिरात जाऊन येते, देवा मला दुःख दे, असं कोणी मंदिरात जात नाही. तुमच्याकडे मी 1-2 किलोचे पेढे चढविते, 50-60 किलोचे काय करते तुमच्यावरती काय करते, खूप सारे लाडू पेढे चढवून देते, असं तर कोणी म्हणत नाही की मला तुम्ही दुःख द्या. ओके, सगळेच काय म्हणतात, माझं चांगलं झालं तर मी तुम्हाला हे चढवी, मी तुम्हाला ते चढवी, आहे ना. म्हणजे माणसाचा स्वभावच काय आहे, घेणं देणं, तर स्वभाव आहेच नाही. म्हणून ते म्हणतात की माणसाचा स्वभावच कसा आहे, सुखाची इच्छा करणारं आहे. आणि मानसशास्त्रीय जर तत्व जर बघितलं हे मान्य आहे, प्रत्येक माणसाने सुखाची इच्छा करावी. त्या आपण जर मत बघितले काही अर्थ उरत नाही, कारण सुखाची इच्छा सगळेच जण करतात. कारण सुखाची इच्छा करावी या विधानात मनुष्याला इतरही पर्याय आहे आणि हे अभिप्रेत आहे. प्रत्येकच इतर वस्तूची इच्छा माणसाला होऊ शकते, हे मतही मान्य आहे. आणि या वस्तूपेक्षा सुखाचीच इच्छा माणसाने करावी हेही काही नैतिक विधान आहे. आणि हे नैतिक विधान आपल्याला मनुष्याला सुखाशिवाय कशाचीही इच्छा होऊ शकत नाही हेही महत्त्वाचं आहे. असल्या कारणाने इच्छा होऊ शकते हे अशक्य आहे. म्हणजेच बघा ना, तुम्हाला एखाद्या गोष्टीची इच्छा झाली तर तुम्ही पटकन, आता जसं आपल्याला म्हटलं की मला काय करायचं आहे, समोसा खायचा आहे, म्हणजे तुमची इच्छा झाली, तुमच्याकडे पैसे आहेत, पहिले तर तुम्हाला काय करावं लागेल, पैसे बघावं लागेल, म्हणजे तुम्ही ते काय करता, तुमची इच्छा पूर्ण करू शकता. पैसेच नसेल तर तुम्हाला कोण चाय पण नाही पाजत 5 रुपयाचा. तुम्ही जर कमाई करणारे राहिले तर तुम्हाला काय करणार, अरे जाऊ दे बाबा, आज नाही तर दिन तर 2 दिवसात जाईन, पेमेंट होईल, 1 महिन्यानं दिन पैसे. पण त्या गरीबा व्यक्तीकडे जर पैसेच नसेल 5 रुपयाचा चहा प्यासाठी, असं 5 रुपयाचा चहा भेटत नाही, 10 रुपयाचा चायशिवाय कोणी भेटत नाही. कारण मी फर्स्ट टाईम माझं डोकं दुखत होतं म्हणून मी आपल्या कॉलेज करून मी माझं काम करायला गेली होती, तर तिथे मला 5-6 वाजणार होते. ठीक आहे, माझा कोर्सवर्क सुरू होतं PhDचं, तर मी फर्स्ट टाईम
टपरीवरती चहा प्यायला गेली का, मला कुठे हॉटेल दिसलं तिथे, टपरी म्हणजे बाजूला होते, ठीक आहे, हॉटेलमध्ये तिथे चाय प्यायला गेली तर म्हणे मॅडम म्हणे 10 रुपये झाले. म्हणे बापरे. मी म्हटलं घरी जर असते तर मी 3-4 वेळा चाय प्यायला असता, तिथे मला 10 रुपये द्यायला लागले. म्हणजे विचार करा 5 रुपये कुठे आणि 10 रुपये कुठे, ठीक आहे. म्हणून ते म्हणतात की एक तर तुमच्याकडे ती घेण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे, ते सुख घेण्याची, आणि त्यानुसारच प्रत्येक व्यक्ती ते सुख घेऊ शकत नाही. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करणार, आणि जर तुमच्याकडे पैसेच नसेल तर तुम्ही ते काय करणार, तेही घेऊ शकत नाही. म्हणजे हे जे नैतिक सुखवाद आहे, जे नैतिक विधान आहे, तुमच्या वस्तूच्या इच्छेवरती अवलंबून असते, तुमच्यावरती अवलंबून असते. आणि तुमच्या इच्छा, मनुष्याची इच्छा करणे हे स्वभावच आहे, कारण तो इच्छा करेल तर तेव्हा तो काय करणार, जगणार आहे. आणि म्हणूनच म्हणतात की वस्तूपेक्षा सुखाचीच इच्छा मनुष्याने करावी, हेही महत्त्वाचं आहे. आणि हे जे नैतिक विधान आहे, मनुष्याला सुखाशिवाय कशाचीही इच्छा होऊ शकत नाही, हेही काय आहे, अशक्य आहे. आणि या विधानाची कसे सुसंगत होणार आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. असे असूनही जेव्हा मिल आले, आपले कोण आहे, मिल आले. आता आपण 3 गोष्टी सांगितलेल्या होत्या तिघांनी, ते 3 तत्वज्ञानी आलेले आहे. कोण आहे पहिले सुखवादीमध्ये, सिझविक. पहिले तर बेंथमचं नाव येते, पण याच्यामध्ये आपल्याला पहिले सिझविक सांगितलेलं होतं, त्याच्यानंतर बेंथम, नंतर काय मिल आले. लक्षात, पहिले जर विचार केला तर आपल्याला बेंथम येते, त्याच्यानंतर मिल, त्याच्यानंतर सिझविक, पण इथे आपल्याला उलटं केलेलं आहे, ठीक आहे. मिल सारख्या तत्वज्ञानाने या 2 तत्वांची संगती इथे लावण्याचा व्यर्थ प्रयत्न केलेला आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे व्यर्थ म्हणजे ते मिलच्या मतानुसार सुख हे वांछनीय आहे आणि नैतिक तत्व हे जे आहे, सुख हे वांछनीय आहे, हे जे आहे या मानसशास्त्रीय तत्वावरतीच इथे काय आहे, आधारलेले आहे. आता सुख हे जर म्हटलं की वांछनीय आहे की वांछनीय आहे, हे जर आपण म्हटलं की मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल वेनुसार बघितलं, हे तत्वानुसार इथे आपल्याला बरोबर आहे. पण जेव्हा मिलचे मत आहे, सिझविकचे मत वेगळे, बेंथमचे मत वेगळे, आणि आपल्या मिलचे मत वेगळे आहे, तिघांचे मत वेगवेगळे आहे. कारण ज्या अर्थी आपण प्रत्येक मनुष्य जे आहे वास्तविक सुखाचीच इच्छा करत असते, आणि या साऱ्या सुख आहे, आणि हे काय आहे, वांछनीय पण आहे. आता हे उच्च पण आहे. कोणी म्हणत नाही की मला दुःख द्या, सगळेच म्हणतात मी सुखीच आहे, आणि चांगलं म्हटलं की सगळं चांगलं होतं. आणि आपल्या तोंडातून जर वाईट गोष्ट निघाली तर ते वाईटच बनत जाते, हेही महत्त्वाचं आहे, ठीक आहे. म्हणून हे जे सुख आहे उच्च कोटीचे आहे, उच्च पण आहे. आणि हे तर वांछनीय सूत्र नसेल तर मनुष्य तशी इच्छा पण करताना जसे कोणतीही गोष्ट जेव्हा दिसू शकते, म्हणजे ती काय आहे, एखादी गोष्ट आपल्याला चांगली आहे हे जर बघितलं तर ते काय आहे, दृश्य आहे, विजिबल आहे. किंवा कोणतेही जर आवाज ऐकू येता, ते म्हणतात की आवाज जे आहे श्राव्य आहे, ऑडिबल आहे. म्हणजेच वास्तविक वस्तू दिसणे आणि आवाज ऐकू येणे यावर ती वस्तू किंवा आवाज दृश्य आणि श्रव्य इथे ठरत असतात. बघा, आपल्याला आवाज जर म्हटलं की आपण काय करतो, आपले कान एकदम टवटवीत होऊन जाते ससासारखे, जणू कोणी चांगल्या गोष्टी सांगत असेल तरी पण, वाईट गोष्टी सांगत असेल तरी पण, ठीक आहे. दृश्य म्हणजे काय आहे, दिसणे. आणि आपल्या डोळ्याला चांगल्या गोष्टी जर बघायची सवय पडली तर आपण काय करतो, चांगलं होत असते. आणि म्हणून ते म्हणतात की दृश्य आणि श्राव्य या दोन्ही पण गोष्टी इथे आपल्याला दिसत असते. आणि त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूची जेव्हा वास्तविक जेव्हा इच्छा होते, म्हणजे ती वस्तू वांछनीय ठरते, हे होय. म्हणूनच सूत्राची, जेव्हा आपण एखाद्या सूत्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा वास्तविक इच्छा प्रत्येक मनुष्य करीत असल्याने सुख वांछनीय असते, असे मिलने इथे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ते म्हणतात एखादा मधुर जर आवाज आपल्याला ऐकायला आला कानाला तर आपल्याला किती चांगलं वाटते. कोणी जर आपलं कौतुक करत आहे तरी आपल्याला चांगलं वाटते, आणि चांगल्या जर गोष्टी आपल्या डोळ्यांनी दिसत आहे तरी आपल्याला चांगलं वाटते. आणि म्हणूनच ते म्हणतात की जेव्हा सुखाची जेव्हा इच्छा करते असली पाहिजे तेव्हा ते वास्तविक इच्छा असली पाहिजे. असं नाही की बस कल्पनाच्या दुनियामध्ये तुम्ही प्रधानमंत्री बनले, राष्ट्रपती बनले, असं सुखाची इच्छा तर सगळेजण करते. मी पण करते का, मी पण मोठ्या पोस्टवर गेलेली आहे, असं सगळेच करते. तुम्ही करत असाल, जे व्हिडिओ बघत आहे तेही करताय की मला ड्युटी लागली आहे, असं सगळं चांगलं होत आहे, बरोबर आहे. पण ते काय वास्तविक वस्तूमध्ये जेव्हा आपण सुखाची इच्छा करतो तेव्हा वास्तविक परिस्थिती जी आहे ती तशी असते का, हे कोणाला म्हणायचं आहे, मिलला म्हणायचं असणार आहे, मिल तत्वज्ञानाला म्हणायचं असेल. म्हणून ते म्हणतात वस्तूची वास्तविक इच्छा असणे आणि वस्तू वांछनीय ठरते. आणि म्हणूनच एखादं सूत्ररूपामध्ये आपण ग्रॅमॅटिकल वेमध्ये जर बघितलं तर ते वास्तविक इच्छा प्रत्येकच मनुष्य करीत असते, आणि हे जे सुख आहे वांछनीय असते असे कोण करतात, सिद्ध करण्याचा प्रयत्न आपले मिल करत असतात. हे मिलचं इथे काम असणार आहे, लक्षामध्ये.
आणि ह्या स्पष्टीकरणात कोणाला दोष जर आपण देता आलं तर मिलचे स्वतंत्र मत विचारात घेऊन तेव्हा पाहून आणि त्या ठिकाणी जो मुद्दा आपल्याला लक्षात येईल ते असल्यास पाहिजे. कारण बघा, मुद्दा जर आपण मांडला नाही तर आपल्याला सुखाची इच्छा इथे होणार नाही. श्रीमंत, मध्यम आणि इथे मिडल क्लासचे फॅमिली सगळेजण लोक राहतात आणि कोणाच्या नुसार जर दोष जर ठरवायचा असेल तर तेही आपल्याला विचार करावा लागतो, त्याचेही मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच वांछनीय याचा शब्दाचा अर्थ वांछनीय करता येण्यासारखा आहे. असे जे मिलने सांगितलेले आहे ते योग्य नाही, कारण अशी एकही वस्तू नाही जिची इच्छा माणसाला होऊ शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही गुड आणि बॅड जर गोष्ट केली, ठीक आहे, इष्ट आणि अनिष्टची जर गोष्ट केली, सगळ्याच गोष्टीमध्ये जर गुड होत गेलं, चांगलं होत गेलं, मला सगळ्याच गोष्टी भेटत गेल्या, तर मग दुःखाची कल्पना कोणी केली पाहिजे? कारण बेंथमने सांगितलेलं आहे की ते आपल्याला दोन गोष्टीची आवश्यकता असते. एक असते सुख, ठीक आहे, आणि दुसरं असते दुःख, ठीक आहे. बेंथमने सांगितलेलं आहे सुख आणि दुःख दोन्ही गोष्ट असते. पण मिल काय म्हणतात, इथे जर तुम्ही फक्त सुखाचीच कल्पना करत गेले तर दुःखाची कल्पना कोण करणार बाबा? म्हणून ते म्हणतात की हे जी कल्पना आहे, कारण की एकही वस्तू अशी नाही का जेथे माणूस एक वस्तूची इच्छा करत नाही. माणसाला सगळ्या दुनियाची इच्छा करत असते मनातल्या मनात. तो म्हणतात की मी जर भारताचा राष्ट्रपती झालो असतो तर मी असं केलं असतं, आहे ना, मी राष्ट्रपती झालो का? अरे इच्छा तर सगळेच करते, पण होतं का? हे महत्त्वाचं आहे ना. म्हणून मिलने बेंथम म्हणतात की हे सुख जे दुःख आहे दोन गोष्टी महत्त्वाच्या असते. सगळे सुखाची इच्छा करतात, ओके, पण इथे दुःखही असते, दोन गोष्टी असल्या पाहिजे, ठीक आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची माणसाला इच्छा होऊ शकते, परंतु त्यावरही गोष्ट वांछनीय म्हणजे इच्छा असल्यास योग्य अथवा इष्ट आहे असा अर्थ इथे होणार नाही, ठीक आहे. पर्यायाने मानसशास्त्रीय तत्वज्ञ म्हणजे सायकोलॉजिकल वेनुसार जर बघितलं आणि नैतिक दृष्टिकोनातून या दोन्ही जर गोष्टीतून जर आपण बघितलं तर त्याची संगती मिल जे आहे ते लावू शकत नाही, हेही स्पष्ट आहे. बघा ना, तुम्हाला एखादं सॅटिस्फिकेशन जर मेंटली पाहिजे असेल तर तुम्हाला काय करतं, कोणी जर चांगली गोष्ट आणून दिली तर मला भेटून राहिलं, मला काय ओके, माझं काय मेंटली सॅटिस्फिकेशन होत आहे, मला मेंटली चांगलं वाटत आहे. पण जेव्हा मोरलिटी जेव्हा आपण बघतो, इथिकल वेनुसार बघतो, हे खरंच आहे का? अरे मी कोणाची वस्तू जर घेतलेली आहे, मला तात्पुरती मला सुख वाटणार आहे, पण काय आहे मोरॅलिटीनुसार, काय आहे इथिकल वेनुसार, काय आहे तर बॅड आहे ना. मला एखादी वस्तू घेतलेली आहे कोणाला न सांगता, तेव्हापर्यंत ती मला ती काय मला यूज करता आली पाहिजे आणि मला काय चांगलं वाटेल. अरे पण जेव्हा आपण इथिकल वे जेव्हा शिकत असतो आणि वेस्टर्न इथिकल जेव्हा आपण वे शिकत असतो, त्याच्यामध्ये तुम्ही त्या वस्तू त्या व्यक्तीला मागितली का, पर्सनली मागितली का? नाही ना. म्हणजे तुम्ही काय केली, एक प्रकारची चोरी केलेली आहे, बरोबर आहे, किंवा तुम्ही त्यांची वस्तू घेतलेली आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की मानसशास्त्रीय तत्व आणि इथे नैतिक तत्व हे दोन्ही पण काय आहे, मिलने इथे स्पष्ट आहे की हे जे आहे हे काय आहे, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे. आणि मानसशास्त्रीय सुखवाद हे तुम्हाला क्षणिक सुख देत असते आणि नैतिक सुखवाद हे तुम्हाला लॉंग टर्म सुख देते, हेही तेवढं महत्त्वाचं आहे, हेही लक्षात ठेवायचं. आणि म्हणूनच नैतिक तत्व ध्येयाचा जेव्हा विचार करीत असते आणि मानसशास्त्रीय तत्व वस्तुस्थितीचा जेव्हा विचार करत असते आणि दोन तत्वे परस्पर विसंगत होतात, जसे सिझविकचे मत आहे. आणि ह्या ठिकाणी एक मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे की सिझविकच्या मतानुसार जर बघितलं, मानसशास्त्रीय जे सुख आहे त्यांनी सूत्रवादाचा इथे अर्थ लावलेला आहे. ते म्हणतात की प्रत्येक माणूस जे आहे कृती करताना काही प्रमाणात का बरं होईना सूत्राची अथवा दुःख निवारण्याची इथे काय करते, इच्छा करत असते. देवाला तुम्ही म्हणतात अरे बाबा मला 10वीमध्ये 99% पर्सेंट पडू दे, 12वीमध्ये चांगले पर्सेंट पडू दे, पण तुम्ही त्या प्रकारे अभ्यास केला का? ज्यांनी अभ्यास केलेला आहे, मेंटली सॅटिस्फिकेशन होत आहे, तर त्याला वस्तू रूपामध्येही ते चांगल्याच गोष्टी पाहायला मिळते, कमी जास्त प्रमाणात होऊन जाईल. म्हणूनच इथे म्हणतात की सिझविक म्हणतात की मानसशास्त्रीय जेव्हा इथे आपण सुखाचा किंवा आपण सूत्राचा जेव्हा विचार करतो तर दुःखही निवारण्याची इच्छा असली पाहिजे, इथे इच्छा करत असतो, तर मग त्याने अधिकाधिक इथे सुख इथे काही करून टाकायचं, ठीक आहे. सुख मिळवणे हे इष्ट आहे, गुड आहे आणि नैतिक तत्व त्या तत्वांशी काय आहे, सुसंगत होईल असं कोण म्हणतात, आपले सिझविक म्हणत असतात. आणि त्यानुसारच इथे आपल्याला नैतिक सुखवाद काय आहे हे महत्त्वाचं आपण ही टॉपिक बघितलेलं आहे. आता ते म्हणतात की त्याप्रमाणे प्रत्येकाने अधिकाधिक सुख मिळवावे हे नैतिक सुखवादाचे तत्व मान्य केले
केले असता असा प्रश्न उपस्थित होते की हे अधिकाधिक जे सुख आहे जे आपण सूत्ररूपाने मांडत असतो ते कोणाचे असावे. क्वेश्चन आहे स्वतःचे की इतरांचे. बरोबर आहे. सुख म्हणजे काय. आता एक सिरियल मालिका तर नाही आहे की सुख म्हणजे काय असतं आहे ना. हे तर रियालिटीमध्ये वास्तविक आहे. सुख म्हटलं तर सुख कोणाचे असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, स्वतःचे सुख बघायला पाहिजे की इतरांचे सुख बघायला पाहिजे. पहिले लोक काय म्हणते, अरे बेटा तू स्वतःचं सुख बघ, इतरांचं काय बघायचं आहे. पहिले स्वतःचं धू नंतर दुसऱ्याचं धू आहे ना. असेल तर तू दे, नाही तर नको धू. ओके. म्हणून ते म्हणतात की स्वतःचे की इतरांचे या प्रश्नावरही नैतिक सुखवादाचे 2 प्रकार पडतात. ठीक आहे. ते 2 प्रकार कोणते आहेत. एक आहे स्वार्थ अनुमान म्हणजे स्वतःचे सुख बघायचं आहे आणि परार्थ म्हणजे इतरांचे सुख बघायचं आहे. तुला ठरव, तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणाचं सुख पाहिजे नाही. आणि हे 2 जे सुख आहे 2 टॉपिक आहे हे मी पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगणार आहे. आणि ठीक आहे. तर हे जे सुखवाद आहे नैतिक सुखवाद आहे तुमच्या एक्झामच्या ओरिएंटेडनुसार खूप महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच सिझविक आणि जे बेंथम आणि मिल आहे यांनी आपले आपले विचार इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सुख नेमके काय असते जे तुम्ही सिरियल मालिका मराठीमधली बघत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. त्याचप्रकारे आपल्याला बेंथमने नैतिक तत्वानुसार इथे आपल्याला सांगितलेलं असणार आहे की कसं असायला पाहिजे. एक तर स्वतःचं असायला पाहिजे, स्वार्थ असला पाहिजे की इतरांचं सुख बघायचं असेल. पहिले स्वतःचं जेव्हा आपण बघत असतो, स्वतः आपण सुखी आहोत तेव्हाच आपण इतरांना देणार आहोत. इतरांचं बघितलं तर आपल्या तर काय असणार आहे, पदरी गोटेच येणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून इथे 2 प्रकार सांगितलेले आहेत. त्याचा विचार आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके. स्वार्थ सुखवाद आणि परार्थ सुखवाद. ओके. इथे हा टॉपिक इथे पूर्ण संपलेला आहे. नैतिक सुखवादाचा तुम्ही व्हिडिओ बघा. एकाच वेळी कोणती गोष्ट समजणार नाही हेही महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट्स काढून घ्या. ओके. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. बाय बाय. आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत स्वार्थ सुखवाद म्हणजे इगोइस्टिक हेडोनिझम. ओके. तर चला, पहिलेचा जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर पहिले बघून घ्या. कारण याच्यामध्ये की तुम्हाला इगोइस्टिक जेव्हा तुम्ही शिकत आहे तर तुम्हाला काय त्याच्यामध्ये बेस असणार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि हा जो व्हिडिओ आहे हा सेकंड व्हिडिओ असणार आहे त्यामधला. तर चला, त्याचं परीक्षण कसं केलं जाते तर ते म्हणतात की स्वसुखवाद जे आहे संपादनाची जेव्हा इच्छा होते ते एक मूलभूत व अधिष्ठान रूप इथे निर्माण होत असते, तशी त्यांची इच्छा होत असते. हे जर आपण मुळातच चुकीचं आहे असं जर म्हटलं की स्वसुखवाद जेव्हा संपादनाची जेव्हा इच्छा तितकीच काय आहे, मौलाची पण आहे, मूलभूत पण असणार आहे, आपल्याला त्याची नीड्स असणार आहे. आणि तितकीच परसुखवाद पण संपादनाची इच्छासुद्धा काय असणार आहे, मौलिक ठरणार आहेत. आता ते म्हणतात की बटलरनी जेव्हा सांगितलेलं आहे, आता बाकीचे तर आपण बघितलं, सिझविक बघितलं, हॉब्स बघितलं, बाकीचे पण होऊन गेलेले आहे तत्त्वज्ञानी. पण जेव्हा नीतिशास्त्राच्या नुसार जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला बटलर जे आहे त्याचा पण विचार करावा लागणार आहे. तर ते म्हणतात की आपल्या नीतिशास्त्रीय मीमांसेत साधारण नीती सिद्धांत जे दाखविलेले आहे एवढेच नव्हे तर परार्थ सुखवादामध्येच सारखेच इतरही सुखवादी प्रकारसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. त्याचाही विचार इथे आपल्याला करावा लागत असतो. आणि म्हणूनच शास्त्रीय उत्पत्ती म्हणूनच स्वीकार करीत नाही तर उलट एकांगी म्हणून त्याचा काय करावं लागते, त्याला मान्यता पण इथे द्यावी लागत असते असं त्यांनी म्हटलेलं असणार आहे. तर ते म्हणतात की मनुष्य जर स्वतःचाच जर शोध घेत राहिला, शोध जर करतो नव्हे तर तो आपल्याला शोध करणे किंवा आपण जेव्हा रिसर्च करतो तर त्यांच्या स्वभाव धर्म आहे असे कोण म्हणतात, हॉब्सला सांगायचं आहे. ते म्हणतात की जेव्हा मनुष्य जेव्हा आपल्या स्वतःचा जेव्हा सुखाची जेव्हा विचार करत असतो तर तो स्वतःचा सुखाचीच विचार करत नाही, तो स्वतःबरोबर आपल्या घरच्या लोकांचा पण सुखाचा इथे विचार करत असतो. आता विचार करा ना, तुम्ही एखादी 10,000ची पण जर ड्युटी करत असेल तर तुम्ही स्वतःचा विचार करत आहे का, नाही तर याच्यामध्ये तुम्ही तुमचा परिवारही पोचू शकता. एवढा तुम्ही काय ते स्वतःचा शोध घेता तुमच्या कुटुंबाचा पण तुम्ही विचार करत आहात. कळत न कळत तुम्ही सगळ्यांचाच इथे विचार करत असतात असे कोण म्हणतात, हॉब्स म्हणतात. ते निश्चित वाटत होते पण त्याने पुन्हा पुन्हा मनुष्याने सुखाचाच शोध करावा लागत असते. म्हणूनच हे काही चमत्कार भाषा वापरायला इथे नको होती असं कोण म्हणतात, हॉब्स म्हणतात. तर ही जी भाषा वापरली आहे म्हणते सुखवादाची, एकदम हेडोनिझमची आपण वापरलेली आहे, ही एकदम चमत्कारिक भाषा आहे. आता नवीन काही शिकायचं नाही आहे पण आपल्याला याच्यात काय शिकायचं एवढं महत्त्वाचं असलं पाहिजे. ते म्हणतात की
या कारणाने नीतिशास्त्रीय ध्येयाचा इथे पुरस्कार जेव्हा करण्याऐवजी त्यांच्या नीतिशास्त्रीय मीमांसेतील विसंवादीपणा मात्र इथे उलट स्पष्ट झालेला आहे. ते म्हणतात की जिथे दोन किंवा अधिक विरोधी ध्येयामध्ये संघर्ष निर्माण होतो तेथेच एकाचा स्वीकार करावा अशी भाषा वापरणे उचित ठरते, परंतु एक ध्येय आणि समोर असल्यानंतर नव्हे. या ध्येय प्राप्तीमध्ये जेव्हा मानव सतत प्रयत्न जेव्हा करत असल्यानंतर जेव्हा त्याने पुन्हा ते ध्येय प्राप्त करावे असे वाटत होते तरी ते स्वार्थ सुखवादाच्याच मनात स्वतःच्या ध्येय वस्तूविषयी शंका इथे निर्माण झालेली असावी. असं आपण काय म्हणायला दुजोरा इथे देणे इथे योग्य ठरणार आहे. कारण जेव्हा एक किंवा अधिक जेव्हा आपण संघर्ष करत असतो, जेव्हा तुम्ही म्हणतात एकदम हताश होऊन जाता की आता मला कुठलाच रस्ता मिळत नाही, तेव्हा तुमच्याकडे 100 रस्ते तुम्हाला इथे ओपन होत असते आणि ह्या संघर्षातूनच तुम्हाला तुमचा सुखवाद काय आहे, स्वसुखवाद काय आहे हे तुम्हाला कळत असते. आणि याचे जेव्हा तुम्ही परीक्षण करता, तुम्ही स्वतःचा जे ध्येय वस्तूविषयी जेव्हा तुम्ही बघता तर तुम्ही शंका निर्माण करता, अरे हे मीच केलेलं असणार आहे का, आहे ना. चांगल्या गोष्टी जर तुम्ही करत असेल, अरे माझ्यामध्ये पण ही कॅपॅसिटी आहे सगळं करायची, अरे बापरे, आहे ना. म्हणजे तुम्ही स्वतःला काय करता, प्रूफ करता, एका चांगल्या पर्टिक्युलर वेमध्ये तुम्ही घेऊन जाता आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होता तेव्हा तुम्हाला कळते, अरे नाही, हा जो सुख आहे माझ्यासाठी हा खूप चांगला आहे, माझ्यासाठी नाही तर माझ्या फॅमिलीसाठी पण खूप चांगला असणार आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे हे जे ध्येय असणार आहे हे तुम्ही शंका निर्माण करतात, अरे मी हेच केलं आहे का. आता बघा, तुम्ही जेव्हा अपयशी होता तर तुम्हाला लोक काय करतात, तिरस्काराने जेव्हा दूर करून देतात, पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होत असता अरे तेव्हा तुम्हाला लोकांना कळते, अरे बापरे, हा तर आता असा दिसत होता, आता हा असा दिसून राहिलेला आहे, कुठे जाते, का जाते, ठीक आहे. हे जेव्हा लोक बघते तर ते लोक त्याच्यामध्ये शंका निर्माण करत असते, ह्या वस्तू त्यांनी काय केलेल्या आहे, मिळवलेले आहे, अचीव केलेले आहे असं त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं असणार आहे. हे जे दुजोरा इथे देणे महत्त्वाचे असते. म्हणून यांनी जेव्हा हॉब्सनी, सिझविकनी, बटलरनी हे जे इथे आपल्याला सुखवादाची परिभाषा सांगितलेली आहे हे तेवढीच महत्त्वाची असणार आहे. तर सुखाच्या विरोधाभासाच्या आधारावर सुद्धा हा जो वाद आहे संतोषजनक ठरत असतो. आपण जो सुखाच्या मागे जेव्हा लागावे तो आपण सुखापासून काय ते वंचित व जो सुखाकडे दुर्लक्ष करावे तो आपल्याशी काय ते सलग होण्याचा इथे प्रयत्न करत असे असं आपल्याला अनुभवाला आलेला आहे. आता बघा किती चांगली इथे व्याख्या सांगितलेली असणार आहे सुखवादाची पण. जसं आपण नाही का तो म्हणतात ना, जसं तुम्ही लोकांच्या मागे घुमत राहाल तर लोक काय करते, स्वतः चांगले होत असते, त्यांनी ते काय करते स्वतःचा सुख पाहत असते आणि तुम्हाला माहिती आहे अरे हा तर माझ्याच मागे येणार आहे तर लोक काय करते त्याला धिक्कारून देते. ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की मी याच्या मागे जाणार नाही, की माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करीन, तेव्हा तुम्ही बघा की तुमच्या मागे 100 लोक इथे तुमच्याकडे येत असतात, नाही की त्या व्यक्तीकडे जात असते. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे तुम्ही सुखवादाची जेव्हा परिभाषा करता तेव्हा म्हणाल की तुम्हाला सुख मला पाहिजे नाही, मला हे पाहिजे ते पाहिजे, तर तुम्हाला कधीच मिळणार नाही. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या मागे जेव्हा लागणं बंद केलेलं आहे तेव्हा ते तुमच्या मागे लागणार आहे, तेव्हा तुम्हाला सुखाचा अनुभव होणार आहे. आणि तोही सुखाचा अनुभव जेव्हा घ्यायचा असणार आहे तर तुम्हाला त्याच्या मागे लागायची गरज आहे का, नाही. आलं लक्षामध्ये. म्हणून ते म्हणतात की उदाहरणार्थ समजा आपण चित्रपट किंवा आपण फिल्म जेव्हा पाहायला गेलेलो असणार आहे, अशा वेळी जर आपण सुखप्राप्ती झाली किंवा नाही असा जर विचार मनात ठेवून चित्रपट पाहू लागलो तर चित्रपटाकडे डोळेचं लागेल राहतील व मन सुखाच्या विचारात इथे राहणार गर्त राहणार आहे. जर आता म्हटलं की एक नवीन पिक्चर आलेला आहे, मी तर कधी पण पिक्चर बघायला गेलेली नाही आहे, जेही बघितलं ते मोबाईलमध्ये बघितलेलं असणार आहे, जेही पिक्चर आहे, ठीक आहे. पण आता जेव्हा म्हटलं तुम्ही एखाद्या पिक्चर पाहायला गेले, थिएटरमध्ये गेलेले आहे, तुम्हाला वाटतं अरे वा किती चांगला पिक्चर आहे, तो जर चांगला नाही निघाला तर मग म्हणजे चांगला आहे वाईट आहे दोन्ही गोष्टीचा इथे प्रयत्न जेव्हा करायचा असेल तर तुम्हाला सुखप्राप्त इथे कसं होणार आहे हे याचाही विचार करावा लागणार आहे. आणि त्यामुळेच चित्रपटाहून सुख मिळवण्याऐवजी त्यापासून तुम्ही वंचित राहाल. याचा जर विचार कराल की अरे हा चित्रपट चांगला आहे, माझे पैसे गेले, अरे त्या पॉपकॉर्नमध्ये पैसे गेलेले आहे, ते हे खाण्यामध्ये पैसे गेले, ते खाण्यामध्ये पैसे गेलेले आहे, तर तुम्हाला जो जेव्हा चांगला वाटला हा पिक्चर किंवा आपण म्हणून की तुम्ही थिएटरमध्ये गेल्याच्या नंतर तर तुम्ही त्याच्यापासून राहणार आहे, वंचित राहणार आहे असं इथे सांगितलेलं असणार आहे. आणि म्हणूनच याचा प्रसंग
होण्याचा जेव्हा प्रसंग आलेला आहे त्यामध्ये सुख प्राप्तीचा जेव्हा उगम मार्ग सुख आपण म्हणू की सुखभिमुख जेव्हा म्हणून किंवा नसूनच सुख आपल्याला काय होणार आहे विनभूमुख असं म्हणून की आपण त्याचा एक सुखप्राप्ती असते एक त्याच्यानंतर अपोजिटचं डायरेक्शन असते ते असणार आहे लक्षामध्ये म्हणजे एक बेस्ट असते आणि एक बेस्ट नसते ठीक आहे. सुखवादी विरोधाभासाच्या मुद्द्यावरूनच स्वतःचे जेव्हा सुख प्रत्यक्ष अनुभवाचा जेव्हा विषय येत असते जेव्हा ऑब्जेक्ट असते जेव्हा त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला घ्यावं लागत असते ते कधीच बनू शकत नाही. म्हणजेच सुख हे असाक्षात्कारिक व अनुभवजन्य ठरत असते. यावरून स्वार्थ सुखवाद आत्मघाती आपण म्हणून की आत्मघाती होऊ शकते किंवा स्वसुखाचा इथे स्वरूपाचा पण तेच असं आपल्याला दिसून येते. म्हणजे यावरून आपल्याला काय कळलेलं आहे स्वार्थ सुखवाद हा काय म्हणून आत्मघाती पण ठरू शकते असं तुमच्या लक्षात येणार आहे. त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे हेही लक्षात येणार आहे. आणि स्वार्थ सुखवाद हा जो आपण घेतलेला टॉपिक आहे हा आत्मविरोधीच इथे ठरत नाही तर नीतिविरोधी सुद्धा इथे ठरत असतो. आणि या वादानुसारच मनुष्याचा वास्तविक स्वभाव कसा असणार आहे व मनुष्याचे कर्तव्य यात कधीच भेद मानला जाणार नाही. तर मला जे प्रिय असतेच माझे परम काय असणार आहे कर्तव्य ठरणार आहे. म्हणजे मला जे चांगलं वाटत आहे तेच माझ्यासाठी काय असणार आहे योग्य ठरणार आहे. आणि त्यामुळेच स्वार्थ जेव्हा त्याग करणे हेच काय झालेलं आहे माझे परम कर्तव्य आहे. आणि ही जी भाषा जर तुम्ही या वादाचा इथे काय होणार आहे इथे शिरकाव जेव्हा झाला तर त्याच्या उलट वादाप्रमाणे स्वार्थ त्याग करणे म्हणून आपण काय म्हणून की त्याची दुर्गुण काय आहे त्यांचं स्वार्थ साधन काय आहे त्याचं सदसगुण काय आहे मानवाला इथे कळणार आहे. म्हणजे स्वार्थ सुखवादाचे जेव्हा परीक्षण जेव्हा तुम्ही करायला गेलेलं आहे तर तुम्हाला या सगळ्यांचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्हीचं इथे इम्पॅक्ट इथे पडणार असणार आहे. तर ते म्हणतात की शिवाय सुख हे निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळ्या वस्तूपासून मिळत असते. बरोबर आहे की नाही. सुख आता बघा एखादा दारू पिणाऱ्या व्यक्तीला जेव्हा दारू पिताना त्याला सुख वाटत असेल एखाद्या व्यक्तीला दूध पिल्याने काय होतं सुख वाटत असेल तर सगळ्यांसाठी वेगवेगळी नीड्स आहे यांचीवाली त्याच्यानुसार त्याला सुख वाटत असेल वेगवेगळ्या वस्तूनुसार त्याचे सुख वाटत असेल त्या वस्तूपासून सर्वांना सुख मिळेल असे म्हणता येणार नाही. कारण एकाच वस्तूपासून सगळ्यांना सुख मिळणार नाही. मला सुख वाटत आहे की मला पुस्तक वाचली पाहिजे मला चांगलं वाटत आहे जरूर नाही का तुम्हाला पण पुस्तक वाचल्याने सुख वाटत असेल. लक्षामध्ये तुम्हाला वेगळ्या याच्याने सुख वाटत असेल तुम्ही एखादी पेंटिंग करत असाल किंवा एखादी नोवेल वाचत असाल किंवा कोणती गोष्ट करताल कोणती ॲक्टिव्हिटी करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुख वाटत असेल. आणि यावरून सुख वस्तुगत न ठरता ही कशी ठरली पाहिजे ना व्यक्तिगत ठरली पाहिजे. आणि हे व्यक्तिगत ठरत असेल तर निरनिराळ्या व्यक्तीकरिता भिन्न भिन्न नीती निर्णयाचे इथे निकष मानले जाते. परंतु ही जी मान्यता आहे ही जी नीतिशास्त्राच्या आधार तत्वाशिवाय काय असणार आहे विसंगत ठरणार आहे. नीतिशास्त्राच्या आधार तत्वानुसार नीती निर्णयाचा निष्कर्ष जो असणार आहे सर्व काळी सर्व स्थली आणि सर्व परिस्थिती आणि सर्व व्यक्तीनुसार काय ठरणार आहे तो निरपेक्षच ठरणार आहे. आणि या वादामुळे कमीत कमी व्यक्ती सापेक्ष तरी मानवाचाच इथे काय असणार आहे आपल्याला उपयोग करावा लागणार आहे. आणि त्यामुळेच हे जे वाद निर्माण होणार आहे याचे जे स्वीकार केलेले आहे हे नीतिमत्ता सोडावी लागेल किंवा नीतिमत्तेला स्वीकार करूनच त्या वादाचा त्यागही करावा लागणार असणार आहे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण स्वार्थ जेव्हा विचार करतो इगोस्टिकच्या विचार करत असतो तर आपल्याला दोन्ही गोष्टीकडे बघावं लागत असे स्वतःचा पण सुख असलं पाहिजे आणि दुसऱ्यांचं पण सुखाचा इथे आपल्याला हिताचा विचार करावा लागणार आहे. थोडक्यात काय तर कर्तव्याचे किंवा नैतिक ध्येयाचे जसे हॉब्सनी इथे काढलेले चित्र न वास्तव जेव्हा आपण चित्र बघत असतो ठरत नसून हे काय असते फक्त व्यंगचित्र इथे ठरणार आहे ते वास्तविक नाही आहे असं कोणी करत नाही. जेव्हा मी माझं स्वतःचं सुख ठरवणार नाही तर मी तुमचं कसं काय सुख आहे हे तुम्हाला इथे डिसाईड करायचं असणार आहे. म्हणजे ते काय असणार आहे वास्तव चित्र नाही फक्त एक काढलेली एक काय आहे ड्रॉइंग आहे कल्पना आहे व्यंगचित्र ठरणार आहे. आणि त्याच्याद्वारेच नीतीचा इथे काय असणार आहे अर्थ करण्याऐवजी स्वार्थ संपादनाचे इथे समर्थन मात्र इथे काय असणार आहे ते मिळणे आवश्यक असणार आहे. आणि त्यानुसारच हे जे स्वार्थ सुखवादी आहे हा टॉपिक इथे पूर्ण झालेला असणार आहे. फ्रेंड्स यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो आहे परार्थ सुखवाद. त्याच्यानंतर हे दोन्ही व्हिडिओ इथे पूर्ण झालेले असणार आहे. तुमच्या सिलेबसमध्ये स्वार्थ सुखवाद आणि परार्थ सुखवाद काय असणार आहे हे दोन्ही पण इथे पूर्ण होणार आहे लक्षामध्ये. तर चला थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.
फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत स्वसुखवादी. ओके, म्हणजे नीतिशास्त्राचा जो टॉपिक असणार आहे त्यामध्ये सुखवादी हा जो आपल्याला जो पॉईंट असणार आहे त्याबद्दलच हा मी व्हिडिओ घेऊन आलेली असणार आहे. आता नीतिशास्त्र म्हटलं की इथिक्स आलेलं आहे. तुम्ही पहिलेच्या याच्यामध्ये फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्ही इंडियन इथिक्स शिकलात, बरोबर आहे. आणि तुम्ही जेव्हा सेकंड इयरमध्ये गेलं तर तुम्हाला वेस्टर्न इथिक्स शिकायचं असणार आहे. त्या वेस्टर्न इथिक्समध्ये आपल्याला सुखवादी काय आहे, म्हणजे स्वतः सुखवादी काय आहे, परता सुखवादी आहे, कोणाला सुखवादी म्हणायचं, कोणाला सुखवादी नाही म्हणायचं आहे, हे इथे आपल्याला बघायचं असणार आहे. तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तेच म्हटलं मी पहिले पण की याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे नीतिशास्त्रीय सुखवाद. आलं लक्षात, म्हणजे इथिकल हेडोनिझम. तर चला आता बघा, जेव्हा नीतिशास्त्रीय सुखवादाची जेव्हा विचार केला जातो तर त्याच्यामध्ये दोनच गोष्टीचा समावेश येत असतो. एक आहे स्वार्थ सुखवाद, म्हणजे स्वतः जो स्वार्थ सुखवाद म्हणजे ज्याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ आहे तो. आणि याच्यानंतरचे जे व्हिडिओ असणार आहे ते आहे परार्थ सुखवाद, म्हणजे दुसऱ्यांकडनं आलेलं सुख किंवा दुसऱ्यांचं सुख. आलं लक्षामध्ये. तर स्वार्थ सुखवाद ही जी गोष्ट आहे इगोस्टिक हेडोनिझम. इगो असते ना आपल्यामध्ये, खूप अहंकार असते, म्हणजे स्वतःचं म्हटलं पाहिजे, मी असलं पाहिजे, मी स्वतः केलेलं आहे असं जेव्हा आपण म्हणत असतो तर तेव्हा इगोस्टिक जेव्हा हेडोनिझमची गोष्ट केली जाते, स्वार्थ सुखवादाची जेव्हा गोष्ट केली जाते तर त्याच्यामध्ये काय शिकायचं आहे आणि आपल्याला पेपरच्या ओरिएंटेडनुसार काय इथे आपल्याला पाहिजे आहे हे सगळे इथे घेऊन आलेली असणार आहे. तर ते म्हणतात की प्रत्येकाने आपले स्वतःचे सुख संपादन करावे असे हा काय असणार आहे, एक वाद प्रतिवाद इथे पाहायला मिळणार आहे. आता बघा, आताचा जो युग आहे 2024, आपल्याला 5वा महिना सुरू असणार आहे. आता फक्त आपले 7 महिने बाकी आहे की 2025 लागायला, ठीक आहे. पण ते म्हणतात की जेव्हा प्रत्येकाने आपला स्वार्थ जर बघायचा असणार आहे, स्वतःचं सुख बघायचं आहे, तर त्याच्यामध्ये वाद प्रतिवाद करायचं का असणार आहे. तर म्हणून ते म्हणतात की या वादाला स्वार्थ सुखवाद असे म्हटल्या जाते, ठीक आहे. स्वार्थ म्हणजे स्वतःचं. आता ते म्हणतात की प्राचीन काळापासून सिरिनिसिझम याच्यामध्ये चार्वाकांचे सुखवादाचे जे मत आहे त्यांचे मत इथे थोडक्यात शुद्ध आणि सुसंस्कृत स्वरूपात मांडलेले गेलेले असणार आहे. आणि त्यांचे जे सुखवादी मत आहे हे स्वार्थ सुखवादाचे प्राप्त इथे काय असणार आहे, मिळणार आहे. आता तुम्ही चार्वाकाचा जर सुखवाद नसेल बघितला तर ते काय म्हणतात, अरे सुखवादामध्ये जे गोष्ट सांगितलेली आहे ते म्हणतात की जेव्हा तुम्हाला तूप रोटी खायची जेव्हा गरज पडेल, आज जर तुम्हाला तूप रोटी खायची गरज आहे, पोळी खायची गरज आहे, तर तुम्ही खाऊन घ्या. ऋण घेऊनही, कर्ज घेऊनही तुम्ही खाऊन घ्या, कारण उद्याचा दिवस कोणी बघितलेला आहे. म्हणजे स्वतःचं जे आहे आता तुम्हाला करायचं ते तुम्ही करून घ्या, उद्याचा दिवस कोणी बघितलेला नाही आहे, असंच चार्वाकांनी आपल्या सुखवादामध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात की जेही आहे प्रत्यक्ष असणार आहे, दुसरं इथे आपल्याला कोणी ते देणार नाही आहे. लक्षामध्ये, म्हणजे स्वतःचं आपल्याला स्वतःलाच करायचं असणार आहे. म्हणून ते म्हणतात की यांनी चार्वाकाचा जो सुखवाद आहे याच्यामध्ये त्यांनी घेतलेला असणार आहे. आणि म्हणूनच चार्वाकाचा जो सुखवाद आहे आणि या आपण म्हणून की हा जो नीतिशास्त्रीय सुखवाद आहे याच्यामध्ये स्वार्थ सुखवादाचा इथे आपल्याला पर्याय पाहायला मिळत असणार आहे. म्हणजे स्वतःचं काम करायचं, स्वतःचं सुख बघायचं, नंतर दुसऱ्यांचं. म्हणतात की अर्वाचीन काळापासूनच काही आपण म्हणून की तत्त्वज्ञानी होऊन गेलेले आहे. त्याच्यामध्ये हॉब्स आहे, गॅसेंडी आहे, स्पेनोजा आहे, सिझविक आहे. हे जे नीती पंडित आहे यांनी जेव्हा नीतिशास्त्राची जेव्हा कल्पना सांगितलेली आहे, नीती पंडित म्हटलं जाते त्यांना, तर हॉब्स आणि गॅसेंजी या दोघांनी आपल्या स्वार्थ सुखवादाचीच इथे मानसशास्त्रीय सुखवादाला इथे प्राधान्य दिलेलं असणार आहे, त्याचंच अधिष्ठान केलेलं आहे. ते म्हणतात की मानसशास्त्रीय सुखवादही आवश्यक असलं पाहिजे ना. आणि तर स्पेनोजा जे आहे ते म्हणतात की यामध्ये स्पेनोजांनी स्वार्थ सुखवादाला अध्यात्मशास्त्राला इथे काय दिलेले आहे, उभे केलेले असणार आहे. त्याचमुळे स्पेनोजा यांच्या मते हे जे विचार आहे हे करणे इष्ट ठरत नाही, म्हणजे गुड ठरत नाही. इष्ट म्हणजे काय, तर गुड ठरत नाही. आलं लक्षामध्ये. म्हणजे जेव्हा स्पेनोजांनी जेव्हा विचार केला ते म्हणतात की आपल्याला आध्यात्मिक शास्त्राच्या नुसार इथे विचार करावा लागणार, उभा केलेला आहे, विचार करावा लागणार आहे. पण
जेव्हा हॉब्स आणि बाकीचे जेव्हा येऊन गेलेले आहे ते काय म्हणतात, आपल्याला मानसशास्त्रीय सुखवादाचं इथे आपल्याला अधिष्ठान करावं लागणार असणार आहेत. हॉब्स ते म्हणतात की मानसशास्त्रीय कल्पना जे आहे संवेदनात्मक स्वरूपाच्या असल्यामुळे आचरणाचा जो नैतिक हेतू आहे स्वसुख, आपण म्हणू की वादापासून जो वेगळा असू शकत नाही, असे जेव्हा मत निर्माण जेव्हा झालेले आहे तर ते म्हणतात की माणसामध्ये जे म्हणजे स्वतः जे असते करण्याची किंवा सुख प्राप्त करण्याची जेव्हा इच्छा सर्वात जेव्हा मूलभूत असते का नाही मला हे मिळवायचंच आहे, आता हे काय माझं पूर्ण बेसिक आहे, याच्यामध्ये माझी गरजच आहे, माझी नीड्सच आहे ना, तेव्हा ते म्हणतात की या सर्वांना अधिष्ठान रूप कसे आहे तर ते म्हणतात की असून सुद्धा माणूस कर्तव्य पालन का करतो या प्रश्नाला हॉब्सने दिलेले उत्तर आता आपण बघणार आहोत. तर ते म्हणतात की आपले कर्तव्य काय आहे, त्याचं पालन करणे ह्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये काय असलं पाहिजे ना, बक्षीस रूपामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. म्हणजे जेव्हा हॉब्स आले तर ते म्हणतात की कल्पना हे संवेदनेच्या रूपात असते, म्हणजे मानसशास्त्रीय सायकोलॉजिकल असते. मग त्याचं जेव्हा अधिष्ठान करायचं असेल तर ते कसं असलं पाहिजे, म्हणजे मूलभूत असलं पाहिजे, म्हणजे तुमची नीड्स असली पाहिजे का, जसं आपलं अन्न वस्त्र निवारा ही जी आपली नीड्स आहे, याच्यानंतर काय आहे एज्युकेशन, त्याच्यानंतर काय आहे हॉस्पिटल, ही जी आपली आज काळाची गरज आहे, त्याचप्रमाणे आपल्याला हे जे सुखवाद आहे हेही तेवढंच महत्त्वाचं असलं पाहिजे, तुमची मूलभूत गरज असली पाहिजे. आणि हे जे आपण कर्तव्य याचे जे पालन करत असतो तेही काय असलं पाहिजे, आपल्याला बक्षीस रूपामध्ये मिळालेलं असणार आहे. ड्युटी फॉर ड्युटी ही जी कॉन्सेप्ट आहे आपल्याला कांटने सांगितलेली होती, पण जेव्हा आपण गीतेमध्ये पण आपल्याला तुमचे कर्तव्य तुम्ही करत राहा, तुमच्या कर्मावर तुमचा अधिकार आहे, त्याच्या फळावरती अधिकार नाही आहे असं जेव्हा गीतेमध्ये सांगितलेलं होतं, त्याचप्रमाणे इथेही तोच आपल्याला नियम पडते की तुम्ही तुमचं कर्तव्याचं पालन करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे बक्षीस रूपामध्ये मिळणार आहे की नाही मिळणार आहे यानंतरच्या गोष्टी इथे पाहायला मिळणार आहे. तर याच्यात जर उलट बघितलं तर आपण स्वहित साधन अवलंबविण्याचा इथे जेव्हा आपण प्रयत्न केला तर ते करीत असताना इतरांच्या हिताकडेही दुर्लक्ष केल्यास आपल्यालाच स्वतःचा इथे धोका निर्माण इथे होत असतो. म्हणजे इथे आपल्याला इतरांचं सुखाकडे पण लक्ष द्यायचं असेल, असं नाही की आपलं बघायचं, स्वतःचं तर बघावं लागते, पण आपल्याबरोबर जे आपली फॅमिली असते, आपले कुटुंब असते, ठीक आहे, आपलं जे रिलेशन असते त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना. आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला इथे म्हणजे आपण म्हणू की स्वार्थाला धोका निर्माण होतो. आणि दुसऱ्या शब्दात म्हणजे दुसऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिल्यास आपल्याचं सुखामध्ये इथे वाढ होते किंवा आहे हे टिकून राहत असते. म्हणजे बघा, तुम्ही तुमचे म्हणतात मी कर्म करत चला, फळाची आशा ठेवू नका, तुमचे कर्म कुठे ना कुठे तुम्हाला इथे उपयोगात पडणार आहे असं इथे म्हणत आहे. म्हणजे स्वतःचंच हित तिथे साधायचं नाही आहे, स्वार्थ म्हणजे इगोस्टिकच नाही व्हायचं आहे, तर दुसऱ्यांकडे पण आपल्याला त्याच नजरेने पाहता आलं पाहिजे. ज्या प्रकारे आपण आपल्या फॅमिलीकडे किंवा आपल्या घरातल्या लोकांकडे, आईबाबाकडे वगैरे बघत असतो आणि दुसऱ्यांचं दुःखही आपल्याला तेवढं समजलं पाहिजे, स्वतःचा स्वार्थ इथे धरून चालणार नाही, ठीक आहे. आणि म्हणूनच ते टिकवून ठेवलं की तुमचे कर्म वाढत जाते आणि कर्म कसे वाढत जाणार आहे याची प्रचिती तुम्हाला नंतर येत असते, ठीक आहे. किंवा तुम्हाला एखादं तुमचं काम अडलेलं असेल तर ते काम कसं पूर्ण होणार आहे हेही तुम्हाला माहीत नसणार आहे. आणि म्हणूनच आपण स्वार्थपरायण इथे बनत असतो. त्याचप्रमाणे हॉब्सच्या मते नीतिमत्तेचा जेव्हा जन्म झाला तेव्हा स्वार्थ वृत्तीतूनच झालेला असणार आहे. ते म्हणतात की नीती म्हणजे काय, तर स्वार्थ सुखवादच असणार आहे. आपण अहिंसेचे पालन का करतो, म्हणजे आपण जे आहे व्हायलन्स नाही केलं पाहिजे, अहिंसावादी असलं पाहिजे. अहिंसावादी कोणी सांगितलेलं आहे, गांधीजींनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की अहिंसेचं पालन केलं पाहिजे. 2 ऑक्टोबर आपल्याकडे काय असतं, गांधीजीचा जन्मदिवस असतो, त्याच्यामध्ये आपण कुठल्याच प्राण्यांचे इथे आपण दुखापत करत नाही, त्यांना त्रास देत नाही आणि म्हणूनच केलंही नाही पाहिजे, तेव्हाच नाही तर नंतरच्या काळातही केलं नाही पाहिजे, नंतरच्या वेळेचं सुद्धा केलं नाही पाहिजे. तर ते म्हणतात की आपण नीती म्हणजे काय, नीती जेव्हा तुम्ही शिकता, इथिक्स शिकता, तर तुम्हाला अहिंसेचं पालन करणं इथे गरजेचं असते. आणि जेव्हा आपण म्हणून की लोकास मारणे तर लोक मला मारतील व मग मला माझे सुख अंतरेल, दया का करतो, या दुसऱ्याला दुःख झाल्याचं आपल्याला दया का येते,
आणि ते म्हणतात की आपल्यालाही जेव्हा पुढे कदाचित तशी दुःखी अवस्था प्राप्त होईल तशी भीती निर्माण होते, म्हणजेच स्वतःचे जेव्हा भावी दुःख मनात येते आणि म्हणूनच आपण दुसऱ्यांवरती काय करतो, दया दाखवत असतो. म्हणजे बघा, कोणावरतीही अहिंसा जेव्हा आपण म्हणजे हिंसा जेव्हा करत असतो तर तेव्हा त्याचं दुःख आपल्याला कळत नसते, पण जेव्हा स्वतःला लागत असते तेव्हा आपल्याला कळते की अरे बाबा, मी ते केलं ते चुकीचं असणार आहे, ते मला करायला नको होतं. मग तुम्ही जेव्हा कोणी तुम्हाला मारते तर तुम्ही लोकांना जेव्हा मारता तर त्याला त्याचं दुःख होतं, जेव्हा तुम्हाला कोणी मारते तर तेव्हा तुमचं त्याला काय ते दुःख तुम्हाला होत असेल, अरे नाही, नव्हतं करायला पाहिजे असं. पण जेव्हा दुसऱ्यांवरती दया दाखवते तर कोणी आपल्यावरती पण दया दाखवली पाहिजे. हेच इथे नीतिमत्तेचं काम असणार आहे, नीतिशास्त्राचं काम असणार आहे. तर दुसऱ्यांवरती पण दया करा, ठीक आहे, कोणाच्या पण वाटी जाऊ नका. म्हणून ते म्हणतात की थोडक्यात सांगायचे म्हणजे ते स्वसुखाहून उरलेले सर्व जीवन वस्तुतः स्वसुखाचेच असते आणि त्यावर फक्त परसुखाचाच इथे आरोप इथे केलेला असतो. यावरून हे परमुख विषयक जीवनाचा त्याग करावा लागत असते असे म्हटले तरी याचा अर्थ करणे चुकीचे ठरते. मात्र ते जीवन शेवटी स्वसुखाच्या जीवनावरच अधिष्ठित असल्यामुळे गौण इथे मानल्या जात असते. म्हणजे स्वतःचा जेव्हा सुखवादाचं जेव्हा अधिष्ठान जेव्हा होत असते तर त्याला आपण गौण मानत असतो असे कोण म्हणतात, सिझविक इथे सांगत आहे. पण आपण एखादे साध्य जेव्हा आपलं लक्ष पूर्ण करायचं असेल, आपला एम साध्य करायचं असते तेव्हा प्राप्त करण्याचा का प्रयत्न करतो. असा जर एखाद्याने आपल्याला प्रश्न जर केला तर त्या प्रश्नाचे उत्तर असे देता येईल की त्याची जेव्हा धडपड जेव्हा तो करतो तेव्हाच त्या मानवी स्वभावाचे मूलभूत म्हणजे फंडामेंटल जेव्हा रूपच आपल्याला पाहायला मिळत असते. बघा, आपण आपल्या जीवनामध्ये कुठे ना कुठे आपल्याला इकडून तिकडे धडपड इथे करावंच लागत असते. जेव्हा आपण म्हणून की मला हे करायचंच नाही आहे, याच्याबद्दल मला विचारच नाही करायचा आहे, आता हे वस्तूच मला करायची नाही आहे, तर तेव्हा तुम्हाला स्वतःहून कोणी देणार आहे का? आयतं उयतं देते का? नाही ना. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःहून आपल्याला मूलभूत जे गरज आहे ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काम करावं लागत असते आणि त्याच्यामध्ये कशी आपली उन्नती होणार आहे याचाही विचार करावा लागत असते. आणि त्याच्याबरोबर आपलीच उन्नती होत नाही तर आपल्या फॅमिलीची पण उन्नती इथे होत असते. आणि पुन्हा जेव्हा एमची गरज असते, साध्य म्हणजे काय, तुमचं एम, तुमचं गोल, तुमचं लक्ष प्राप्त करण्याची जेव्हा धडपकड आपण म्हणू की मानव प्राण्यांच्या स्वभावातच इथे दिसून येते, प्राण्यांच्या स्वभावात इथे दिसून येत नाही, लक्षात ठेवायचं. असे जेव्हा साध्य जेव्हा होते तेव्हा जसे जे प्रश्न निर्माण होत असते आणि त्याचे जेव्हा तुम्हाला उत्तर काढायची जेव्हा गरज असते तर ते काय असते, सुख जेव्हा प्राप्त होत असते तुम्हाला. तुमचा जेव्हा विचार जेव्हा आता बघा, मी जेव्हा माझं एज्युकेशनचं पूर्ण सेक्टर इथे पूर्ण केलं नाही आहे तरी करायचंच असते, तेव्हा मी इथे 5,000पासूनची नोकरी पण इथे केलेली आहे. तिथे पण मी सकाळपासून जायची तर 12-1 वाजेपर्यंत तिथे थांबायची, म्हणजे 7 वाजताचे ते 12-1 वाजेपर्यंत माझी ड्युटी असायची. जेव्हा माझं 5,000चं जेव्हा मला माझ्या हातात आले, जेव्हा माझं सुख वाटलं काय रे, बरे बापरे, मला पण काही ना काही पैसे मिळू शकते या फील्डमध्ये असून, तर मी समोर जाऊन अजून माझं चांगलं करिअर करायला पाहिजे. तर मी माझं धडपकड जे आहे ते माझं एज्युकेशन कसं मी कंप्लीट करू शकणार आहे, मला जास्त पेमेंट कसा मिळणार आहे याच्यावरती होतं. म्हणजे माणूस प्राणी आहे म्हणूनच तुम्ही तुमची धडपकड करणार आहे की अरे मला याच्यापासून मला 5,000पासून मला अजून 15,000 मिळाले पाहिजे, 15 अजून 20,000 भेटले पाहिजे. जसं माझं इथे एज्युकेशन कंप्लीट होणार आहे तसं माझं पेमेंट वाढणार आहे. जेव्हा आपण असं जेव्हा विचार करून तेव्हाच आपलं काय तर सुख प्राप्त होणार आहे. हे तर मी माझ्यानुसार सांगितलेलं आहे, तुमचं पण काही ना काही असणारच आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे जेव्हा सुख माणसाच्या मूलभूत स्वभावाचीच एक काय असणार आहे, तृप्ती असणार आहे. आणि त्यामुळे सुखाला मानवी जीवनाचे इथे ध्येय जे आहे, जो एंड आहे तो इथे अपरिहार्य ठरते. आणि म्हणूनच आपले स्वतःचे जेव्हा सुख प्रथम व प्राधान्य स्वरूपाचे असते ते ध्येय असून त्याच्या तुलनेने इतरांचे जेव्हा आपण सुख बघत असतो तितक्याच मोलाचे आपल्याला वाटत असते. स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्यांचं सुखही बघितलं पाहिजे. जेवढ्या सुखामध्ये आपला आनंद होतो तेवढ्या सुखामध्ये दुसऱ्यांच्या सुखामध्ये सामील झाल्यानंतर तेवढाच तुम्हाला आनंद इथे प्राप्त होणार आहे. हा जो विचार आहे हा दुय्यम आणि गौण
आहे असेच कोण म्हणतात, सिझविक इथे म्हणत आहे. असं इथे स्वसुखवादाचं जेव्हा सांगितलेलं आहे आपण, हे स्वसुखवादी जे म्हणतात की इगोइस्टिक कसं असलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये बाकीचेही नीती पंडित आलेले आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कल्पनावादी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही विचार करणारे भेटले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोण मिळालेलं आहे, तर ते म्हणतात की अध्यात्मिक शास्त्राच्या नुसार पण आपल्याला विचार करावा लागत असतो की मी जर हे केलेलं आहे की मला जर हिंसा होत आहे तर बाकीच्यांना पण हिंसा होत असेल, त्याला मला जसं लागलेलं आहे तर बाकीच्यांना पण तसंच लागलं असणार आहे, जसं मला वेदना होते तसं त्यालाही वेदना होत असेल. हे जे नीती जोपर्यंत तुम्ही आपल्या मनात धरणार नाही तोपर्यंत तुम्ही नीतिशास्त्र शिकत आहात असे तुम्ही म्हणू शकत नाही. ठीक आहे, तर इथे स्वार्थवादाचा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे त्याची टीका कसं केली जाते, परीक्षण कसं केले जातं याच्यावरती असणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत नैतिक सुखवाद. ओके, नैतिक सुखवादाचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये आपण 2 प्रकार शिकलेलो होतो. एक कोणता होता, स्वार्थानुमान म्हणजे स्वार्थ, आणि दुसरा आहे परार्थ. ओके, 2 गोष्टी होते, 2 प्रकार सांगितले होते आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपण काय शिकलो होतो, 3 थिंकर होते. एक कोण होते, सिझविक, ठीक आहे, त्याच्यानंतर बेंथम, त्याच्यानंतर मिल. या तिघांनी पण आपलं मत तिथे प्रकट केलेलं होतं. आणि त्यानंतर आपण बघितलं ते त्याचे 2 प्रकार आहे. ठीक आहे, तर एक आहे स्वार्थानुमान, दुसरा आहे परार्थ अनुमान. हे तिन्ही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे, तर तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, आज आपला हा व्हिडिओ आहे यामधला लास्ट व्हिडिओ असणार आहे परार्थ अनुमानामधला. मग हा टॉपिक इथे संपलेला असणार आहे. आता बघा, परार्थ अनुमान म्हणजे परार्थ सुखवाद. ओके, आता सुख म्हटलं की सगळ्यांनाच पाहिजे नाही, गुड आहे, कोणी म्हणू शकत नाही की मला बॅड पाहिजे, मला दुःख पाहिजे असं कोणी म्हणू शकत नाही. परार्थ म्हणजे दुसऱ्यांचे, स्वतःचं सुख बघायचं आहे पहिले की दुसऱ्यांचं सुख बघायचं आहे. आणि लक्षात, पण स्वतःच्या पोटामध्ये भूक लागलेली आहे, कावळे बोंबलत आहे, तर स्वतःचं पोट भरलं पाहिजे की दुसऱ्यांचं पोट भरलं पाहिजे, हेही महत्त्वाचं असते. जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सुख देण्याचा प्रयत्न कराल किंवा दुःख आपण मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणूनच आपल्याला सांगितलं होतं की स्वार्थ सुखवाद काय असते आणि परार्थ सुखवाद काय असते. तर या व्हिडिओमध्ये आपण परार्थ सुखवाद काय आहे हे बघणार आहोत. तर अधिकांश लोकांचे अधिकाधिक सुख म्हणजे ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ द ग्रेटेस्ट नंबर, हा जो नीती निर्णयाचा जो निष्कर्ष आहे तो म्हणणाऱ्या वादाला परार्थ सुखवाद म्हटल्या जाते. आणि हा जो सुखवाद आहे आपल्याला खूप लोकांनी सांगितलेला आहे. आणि त्याच तत्वानुसार जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांचे नावच नाही घेता येणार, पण आता आपल्याला त्याच्यामध्ये जे युनिव्हर्सल जे आहे हेडोनिझम आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे सर्व सुखवादाचा इथे जेव्हा आपण विचार करायचा आहे, सर्वांचा विचार करायचा आहे, म्हणजे परार्थानुसार जर विचार करायचा आहे, सर्वांचा विचार करून तिथे या वादानुसारच आपल्याला जी कृती करायची असणार आहे ते अधिकांश लोकांचे अधिकांश सुखाची इथे कल्पना करायची आहे किंवा त्यांचा एक आपण म्हणू की उद्देश असणार आहे, त्या ध्येयाच्या संपादनामध्ये उपयुक्त ठरणार आहे. आणि हे जे नैतिक कृती आहे, जे मोरल ॲक्शन आहे, यामध्ये आपली ओळख कशी असणार आहे, आपली ते जी कृती आहे आपण जे करत आहोत इथे कृतीचा जेव्हा परिणाम असणार आहे ती उपयुक्त असणार आहे, युटिलिटरिझमनुसार असणार आहे, उपयुक्तता असणार आहे, त्याचाही विचार इथे घेणे आवश्यक आहे. आणि म्हणून या सुखवादाला आपण उपयुक्ततावादी पण म्हणणार आहोत, म्हणजे युटिलिटरिझम पण म्हणणार आहोत. इथे बच्या ठिकाणी इथे व करून टाका. ठीक आहे, म्हणून म्हणतात की उपयुक्ततावादी हे काय आहे तर इथे आपल्याला बघायचं असणार आहे. आता बघा, या सिद्धांतामध्ये आपण जर विचार केला की अमूर्त कल्पना 18व्या शतकातील जर बघितलं तर नीतिपंडिताच्या लिखाणानुसार स्पष्ट केलेले आहे की नीतिपंडितांना स्वतःचे विचार लिखित स्वरूपात जगासमोर ठेवण्याची महत्त्वाचे होते. 2 कारण आहे. एक तर पहिलं कारण काय आहे तर स्वार्थानुमान खंडित करायचं होतं. ठीक आहे, आणि दुसरं काय तर मनुष्य हा स्वभावतःचा दुसऱ्याच्या भल्याचा विचार करत आहे आणि दुसऱ्यांच्या हिताचा जेव्हा विचार करत आहे त्याचे जीवन तो जगत आहे. हे 2 गोष्टी इथे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. पहिले कोणतं त्यांनी काय म्हटलं, एक तर त्यांना
स्वार्थ सुख असला पाहिजे आणि दुसरं काय करते दुसऱ्यांचं सुख असलं पाहिजे, ठीक आहे. दुसऱ्यांच्या भल्याचा विचार त्यांनी केलेला पाहिजे, म्हणजे तो जीवन कसं जगत आहे, दुसऱ्यांचे हित कसे आहे त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे परसुख आणि सहानुभूती या ज्या दोन गोष्टी आहे या मानवी जीवनाशी अविभाज्यपणे निगडीत आहे. म्हणजे याच्यामध्ये जो संबंध आहे तो सहसंबंध असला पाहिजे. आपण जेवण तूप रोटी खातो आणि आपल्या बाजूचा जर तूप रोटी खात नाही, तो जर उपाशी आहे, तर आपले उरलेलं अन्न आपण दुसऱ्याला देणं हे काय आहे, चांगलं आहे, गुड आहे. फेकण्यापेक्षा आपण लोकांना दिलं, त्यांचं पोट भरेल, आपलं पोट भरलं आहे म्हणून आपण दुसऱ्यांचा पण विचार केलेला पाहिजे. म्हणजे स्वतःचा जेव्हा आपण विचार करतो आणि स्वतःचा विचार केल्यानंतर तसाच आपण लोकांचाही विचार करतो. ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागते त्याप्रमाणे दुसऱ्यालाही भूक लागते. ते अन्न वेस्ट न करता आपण काय करतो, दुसऱ्यांचं इथे हित करत असतो. आणि म्हणूनच ते म्हणतात की याच्यामध्ये संबंध कसा आहे, तर सहसंबंध असला पाहिजे ना, त्यांना सिद्ध करून दाखवावयाचे होते. आणि नैतिक आचरणाचे हे जे वास्तव आहे किंवा भौतिक ध्येय, अधिकांश लोकांचे अधिकांश जे सुख आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे अधिक भौतिक आपण म्हणू की ध्येय कसं असलं पाहिजे की अधिकांश लोकांचे अधिकांश सुख, म्हणजे जेवढे लोकांचे तुम्ही सुख बघाल तेवढे लोकांचं काय होणार आहे, अधिक सुख वाढणार आहे. तुमचंही सुख वाढेल आणि त्यांचंही सुख वाढणार आहे, ठीक आहे. आणि या विधानाच्या रूपाने वरील परार्थ सुखवादी विचारसरणीचा निश्चितपणा इथे दिसून येऊन राहिलेला आहे. आणि पुढेचं हेचं विधान इंग्लंडमधील मिल, बेंथम आणि जे सिझविक आहे हे तिघांनी इथे मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि या नीती पंडितांनी स्वतःच्या नैतिक विचारसरणीचे ध्येय विचार म्हणून उचलूनही धरलेले आहे. कोणी म्हणते एकाने वेगळा विचार केला, दुसऱ्याने दुसरा विचार केला, तिसऱ्याने तिसरा विचार केला, पण ह्या तिघांनी पण एकाच प्रकारे नैतिक सुखवादाला विचारसरणी दिलेली आहे, चालण्याचे एक वे दिलेला आहे. आणि त्यांचा जो आधार आहे स्वतःचे नैतिक विचार हे त्यांनी काय केलेले आहे, अधोरेखित केलेले आहे, सांगण्याचा इथे आपल्याला प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. म्हणून उपयुक्ततावादाचे अगदी जवळून निरीक्षण केल्यास उपयुक्ततावाद युटिलिटरिझम ज्याला म्हटलं जाते ते 3 महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा विचार करीत असलेला दिसून येते, ठीक आहे. पहिला प्रश्न असा की काय योग्य असायला पाहिजे. योग्य म्हणजे काय राईट असायला पाहिजे, म्हणजे इष्ट म्हणजे गुड असायला पाहिजे. म्हणजे उच्चतम जे परिवर्तन आहे ज्या क्रियेमुळे होणार आहे ते घडून आलं पाहिजे. त्या क्रियेला योग्य कृती कसे म्हणता येईल हे पहिल्या प्रश्नाचं उपयुक्ततावादाने उत्तर दिलेलं असणार आहे, ठीक आहे. फर्स्ट पार्ट ते म्हणतात की योग्य कृती कशी असायला पाहिजे, योग्य राईट वे कसं असायला पाहिजे, आणि म्हणून ते उपयुक्ततावादाने पहिला इथे उचलून धरलेलं असणार आहे पॉईंट. दुसरा प्रश्न आहे ते म्हणतात की नैतिक मोलाचे जे आहे सुख कसे असले पाहिजे ना, सुख हा फक्त नैतिक मोलाचीच वस्तू आहे का, हे त्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणजे मोरॅलिटी व्हॅल्युएबल आहे का, ओके, व्हॅल्यू पण नाही तर व्हॅल्युएबल आहे का, नैतिक मोलाची आहे का, हेही आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी उचलून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नैतिक मोल जे आहे किंवा किंमत मोजण्याचा त्यांनी काय केले, निष्कर्ष केलेला आहे. तिसरा प्रश्न ते म्हणतात की अधिकांश लोकांचे अधिकांश जेव्हा सुख म्हणत असतो, ठीक आहे, तिसरा याच्यामध्ये म्हणजे ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ द ग्रेटेस्ट नंबर हा निष्कर्ष जेव्हा काढत असतं तर असे त्या तिसऱ्या प्रश्नाचं त्यांनी पण काय दिलेलं आहे, इथे उत्तर दिलेलं आहे. म्हणजे फर्स्ट कृती काय केलेली आहे त्यांनी की ते योग्य आहे का, म्हणजे ते खरंच योग्य आहे का, ते गुड आहे का, ते राईट आहे का, राईट वे आहे का, हे त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या याच्यात त्यांनी काय केलेलं आहे, मोरॅलिटी व्हॅल्युएबल आहे का, म्हणजे नैतिक जे आपण म्हणत आहोत जे इथिकल वेनुसार म्हणत आहोत ते नैतिक मोलाचे इथे मूल्य आहे का, काय सुख आहे हे नैतिक वस्तू आहे का. तिसरा प्रश्न उचलून काय धरला त्यांनी, अधिकांश लोकांचे अधिकांश सुख म्हणजे काय म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे, ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ द ग्रेटेस्ट नंबर, ठीक आहे. म्हणजे अधिकांश लोकांचे जेव्हा तुम्ही सुख बघता तेव्हा अधिकांश लोक जेव्हा बघतात तेव्हा त्यांचे अधिक काय करतात, सुख इथे बघत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये भर पडत असते, असं कोण म्हणत आहे, सिझविक, बेंथम आणि त्याच्यानंतर मिल म्हणत आहे, ओके. आणि इथे हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. इथे आपण काय बघितलेलं आहे काय बघून घेऊ. परार्थ सुखवाद म्हणजे दुसऱ्यांचं सुख, ठीक आहे. अधिकांश लोकांचे अधिकांश सुखाचा म्हणजे इथे विचार केलेला आहे युटिलिटरिझममध्ये, आणि त्यामध्ये 3 गोष्टी आलेल्या आहेत. तिघांचा इथे अंतर्भाव होता आहे इंग्लंडमधील मिल, बेंथम आणि सिझविकचा, ओके. हे इथे आपण बघितलेलं आहे. मग त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. एक तर योग्य कृती असली पाहिजे, दुसरं काय आहे इथे आपल्याला दुसऱ्यांचा विचार करायचा आहे, तर नैतिक मूल्य इथे आपल्याला असलं पाहिजे, म्हणजे
आपण बघून की नैतिक मोलाचे असले पाहिजे, मोरॅलिटी व्हॅल्युएबल असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ते म्हणते अधिकांश लोकांचे अधिक सुख असले पाहिजे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. व्हिडिओ इथे संपलेला असणार आहे, हा इथेच पूर्ण झालेला असणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, यानंतरचे व्हिडिओ नीतिशास्त्राचे लवकरात लवकर पोचविण्याचा तुमच्यापर्यंत मी प्रयत्न करणारच आहे. ओके, चला बाय बाय.